या सुरनोळीला पडलेली जाळी तुम्ही बघू शकता. किती मऊ, लुसलुशीत आणि तितकीच जाळीदार ही सुरनोळी तयार झाली आहे. टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल. सुरनोळी हा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे. तो नाश्त्याला किंवा जेवणासोबत खाल्ला जातो. 2 प्रकारच्या सुरनोळी असतात. एक म्हणजे मिठाची सुरनोळी आणि दुसरी गोडाची. आज मी दोन्ही प्रकारे तुम्हाला सुरनोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे. सुरनोळी हा पदार्थ असा आहे की तो मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खायला मजा येते. सुरनोळीचं पीठ हे इडली डोस्याप्रमाणेच आंबवावं लागतं आणि त्यामुळे अशी मस्त जाळीदार सुरनोळी तयार होते. जर का प्रमाण चुकलं तर मग पीठ व्यवस्थित फुलून येत नाही आणि सुरनोळीला अशी जाळी पडत नाही. त्यामुळेच सुरनोळी बनवताना तांदळाचे प्रमाण किती घ्यावे, पीठ कसे भिजवावे आणि जाळीदार सुरनोळी कशी बनवावी याची सविस्तर कृती आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर गोडाच्या सुरनोळीसोबत रस कसा बनवायचा म्हणजे नारळाचे गोड दूध कसे बनवायचे हे सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया मऊ लुसलुशीत पारंपरिक पद्धतीने रस सुरनोळी कशी बनवायची. सर्वात आधी एका बाउलमध्ये तांदूळ, पोहे, मेथीदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून ते भिजत घालायचे. भिजवलेले तांदूळ आणि पोहे मिक्सरमध्ये घालायचे. त्यामध्ये ओलं खोबरं आणि दही घालायचं, थोड्याशा पाण्यासहित वाटून घ्यायचे. वाटलेलं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाकून आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. आंबवलेलं मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला गूळ, थोडीशी हळद घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. नारळाचं गोड दूध बनवण्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ओला खोवलेला नारळ थोड्याशा पाण्यासहित वाटून घ्यायचं. ही प्रक्रिया आपल्याला 3 वेळा करून घ्यायची आणि एखाद्या मलमलच्या कापडाने हा नारळाचा रस गाळून घ्यायचा. या नारळाच्या दुधामध्ये बारीक चिरलेलं गूळ, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. सुरनोळी बनवण्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. त्यावर ब्रशच्या मदतीने थोडंसं तूप लावून एखाद्या टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आणि 1 ते 2 पळी सुरनोळीचं मिश्रण मध्यभागी तव्यावर हलकंसं पसरवून घ्यायचं. झाकण लावून मध्यम आचेवर ही सुरनोळी वाफवून घ्यायची. इथे मी सर्व सुरनोळी बनवून घेतली आहेत, सोबत नारळाचं गोड दूध सुद्धा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. या रेसिपीचं अचूक प्रमाण, साहित्य आणि सविस्तर कृती पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली जो तुम्हाला त्रिकोण दिसतो आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही रेसिपी सविस्तर पाहू शकता. धन्यवाद.